रेमंड प्रकरणातील पीडित आदिवासी शेतकऱ्यांचे उपोषण, जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांचा जाहीर पाठिंबा. आदिवासींच्या बेकायदेशीर जमीन हस्तांतरित प्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी येणार अडचणीत. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांकडून केराची टोपली. ठाणे येथील पाचपाकाडी येथील सर्वे या मूळनिवासी आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनी 7/12 उतारा वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्यात आल्या असल्याप्रकरणी रेमंड कंपनी विरोधात अनेक वेळा आदिवासी बांधव आणि जिजाऊ संघटना यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागत कारवाईची मागणी करून देखील त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठलीच हालचाल न झाल्याने आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून या प्रकरणाचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिल्याने आता जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे अडचणीत येणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. तर दुसरीकडे 8 जानेवारी रोजी पीडित शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे हुतात्मा राघोजी भांगरे चौक समोर शासकीय विश्रामगृह शेजारी आंदोलन छेडत आमरण उपोषण पुकारले आहे. या आंदोलनात जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पाठिंबा दर्शवला असून न्याय मिळेपर्यंत ते पीडित आदिवासी यांच्या सोबत राहणार असल्याचं सांबरे यांनी म्हटलं. नक्कीच जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय होईल, समाजातील दुर्बल घटकावर अन्याय होईल, त्यावेळी जिजाऊ त्या घटकाच्या बरोबर न्याय मिळवण्यासाठी असते. आपण बघितलं असेल का रेमंड बाबत अनेक ठिकाणी केसेस सुरू आहेत. त्यांनी केलेल्या केसेसवर कुठलाही तहसीलदार किंवा प्रांत निर्णय देत नाही किंवा ॲडिशनल कलेक्टर निर्णय देत नाही, परंतु समोरच्या माणसाच्या एक छोट्या छोट्या चुका शोधून आणि यांच्या केस फाईल केल्या जातात. राज्यघटनेने दिलेला जो अधिकार आहे आदिवासी बांधवांचा तो त्यांना मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांची 100 वर्षापासून कसत असलेली जमीन आहे, त्याच्यावर त्यांची घरं होती, शेती होती, या सर्व गोष्टी त्यांना परत मिळण्यासाठी त्यांच्याबरोबर जिजाऊ संघटना सर्वसाधारण गोरगरिबाला न्याय मिळण्यासाठी सोबत असेल. केलेले आहेत का त्या जमिनी आमच्या लागवडीखाली होत्या आणि त्याचे पुरावे आम्ही 100 वर्षाचे पुरावे दिलेले आहेत. पण जिल्हाधिकारी आजपर्यंत आमचे एवढे निवेदनं, जवळजवळ 101 निवेदनं दिली आम्ही. राष्ट्रपती, राज्यपाल, त्याच्यानंतर आदिवासी आयोग, मुख्यमंत्री, सर्वांचे पत्र आलेले आहेत त्यांना काय ह्यांना न्याय द्या म्हणून. पण आजपर्यंत हे आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहेत. ते कोणाशी तरी दबावाखाली ते काम करतात. आणि आता 5-6 दिवसापूर्वी मंडल अधिकारी रेमंडच्या जागा तिथे मोजायला गेला असं वाटतं आणि त्याला 10 लाखाची त्यांनी मागणी केली. ते पेपरला आलेलं आहे आणि त्याला अँटी करप्शननी पकडलेलं आहे, तेही आलेले. अशा प्रकारचे सर्व भ्रष्टाचार या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चालू आहे. आणि संपूर्ण रेमंड कंपनी आहे हे महाराष्ट्र सरकार चालवतोय का, असा प्रश्न आम्हा आदिवासींना पडलेला आहे. उपोषणाद्वारे हक्क मागण्याचा प्रयत्न करतो. जरी मुख्यमंत्री आहेत त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे, पत्रव्यवहार केला, पण तरी सुद्धा आज तागायत त्यांच्या पत्राला काही त्यांनी उत्तर दिलेलं नाही. तसेच यापूर्वी राष्ट्रपती महोदय त्यांनी लेटर पाठवले, त्यांच्या सुद्धा पत्राला त्यांनी उत्तर दिलेलं नाही. त्याच्यानंतर आदिवासी आयोगाची पत्र आली, 5-6 पत्र आली, त्यांच्या सुद्धा आयोगाच्या पत्रांना सुद्धा त्यांनी उत्तर दिले. असे दाबून ठेवतात. आणि आमची एक केस तर जवळजवळ 10 वर्ष दाबून ठेवली होती, ती ओपनच करायला तयार नाहीत. कोर्ट कचेऱ्यांच्या बाबतीत गेलं तर तिकडे सुद्धा दाबून ठेवतात, केसेस ओपन करत नाहीत आणि चालवत नाहीत. तारीख पे तारीख. आणि इकडे बघितलं तर तिकडे मोठमोठ्या उच्चुंग इमारती बांधायला सुरुवात केली, टॉवर्सचे टॉवर्स बांधायला, आणि त्यांचं विक्रीचं काम चालू आहे. आणि आम्ही आदिवासी बांधव तसेच उपेक्षित आहेत.